भाई अरे बंधू, अरे मेघन आगे काय आहे? अरे आलात तुम्ही, आता हाकच मारणार होते तुम्हाला. छान ताकातलं पालक केले आणि कोशिंबीर केली बीटाची. अरे वा 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 वा, छानच. गोडाचं काही केलं की नाही? अरे पिंट्या, ती एवढं गोड बोलते, गोड वागते, ते कमी आहे का? अरे मी खाण्याचं म्हणते, खाण्याचं. गोडाचं काही ठरलं नव्हतं, पण आता तुम्ही म्हणताय तर पटकन केळ्याचं शिकरण करून लगेच लगेच. नाही, चालणार नाही. चालणार नाही म्हणजे? अगं त्याला असं म्हणायचं होतं की तू आज पहिल्यांदाच या घरामध्ये आलीस, तू एकटी सगळं करू नकोस असं म्हणायचं होतं त्याला. बरोबर आहे, बरोबर. त्यात काय, कधी ना कधी करायचं आहे ना मला, मग आजपासूनच सुरुवात का नको? बरोबर आहे. खूप घाई झाली आहे तुला लग्न करायची, या घरात यायची, घरातल्या माणसांवर वर्चस्व गाजवायची. आदित्य कुठे राहिले? येत आहेत ना? तुम्ही बसा, मी गरमागरम पोळ्या वाटे. तू बस, पोळ्यांचं मी बघतो. हो नाही, असं कसं? पुरुषाने काम करायचं आणि बाई माणसाने बसून राहायचं. या घरात बाई आणि पुरुष असा भेदभाव करत नाहीत. अहो, कारण या घराने दुसऱ्या घरचा बाई माणूस पाहिलेलंच नाही. पाहिलंय, म्हणजे पाहिलंय ते तुझ्यासारखंच होतं, पण या घराला झेपलं नाही. त्यामुळे अशी रीतच आहे आमच्याकडे, आधी पुरुषांची जेवणं होतात, मग बायकांची पानं. या घरात पाहुणे आधी जेवतात, मग आम्ही जेवतो, अशी ह्या घराची रीत आहे. तेव्हा तू जेवून घे. मी अजूनही या घरात पाहुणीच आहे का? अगं मेघना, नाही ना मामा, बरोबर आहे यांचं. मला कोणी आपलं मानतच नाही. पप्पा तर मला सून पण मारून घ्यायला तयार नाही. बंधू आणि बाई मामा मला हिणवतात. आणि आदित्य तर मला पाहून खुशही नाहीये. साधं माझं नाव पण घेत नाही. मी तुमच्यासाठी, तुम्हा सगळ्यांसाठी माझं घरदार सोडून आले, पण या घरालाच मी नको असेल तर. काय चाललंय तुमचं? घरात आलेल्या माणसाशी असं वागतात का? एक गोष्ट लक्षात ठेवा, ती आज जरी परक्याची पोरगी असली तरी उद्या आपल्याकडे येऊन राहणार आहे, आपली सून म्हणून नांदणार आहे. हा आडमुठेपणा बंद करा बघू. आणि आदित्य, तू घाई केलीस म्हणून ती लग्न करायला इकडे आली ना? अरे तूच जर का तिच्याशी असं अंतर ठेवून वागायला लागलास तर कसं चालेल? मेघना, बाळा इकडे ये. हे बघ, कसं आहे ना, या घरातल्या माणसांना जसा तुला समजून घ्यायला वेळ लागेल की नाही, तसंच या घरातल्या रीती भाती आणि कागदपत्रांचे व्यवहार समजायलाही वेळ लागेल. तेवढा वेळ आपण एकमेकांना देऊया, नाही का? आणि मग बाकी जो काही वेळ आहे तो आनंदात घालवूया. काय अगं माना काय डोलवतेस? आण गरम गरम पोळ्या, भुका लागल्यात सगळ्यांना. बस रे. अहो, मी पोळी वाढायला आले आणि तुम्ही भात घेतला. अरे चल, सॉरी. अरे काय करतोयस तू? अरे दादाची शिवाय कशी करत? मग तो भात खायचा. अरे काय चाललंय आदित्य तुझं? डोकं ठिकाणावरती आहे ना? कसं असेल? त्यांची ती मैत्रीण आहे ना सई, सईचं लग्न तोंडावर आलंय आणि आपण काहीच करत नाही आहोत. हेच चालतंय त्यांच्या मनात. मला माहितीये ना,
म्हणूनच त्यांचं मन राखायला मी एक गोष्ट ठरवली. अर्थात तुमची परवानगी असेल तरच. उद्या आपण सई आणि सुयशचं केळवण करूया. करूया ना? करूया ना म्हणजे करूया की. हा मेनू मी ठरवणार. पेंट्या, केळवण तुझं नाही, सईच आहे. सई नाही येणार. कशी नाही येणार? मी फोन करतो तुला. थांब. दादा मामा मी बोलू? म्हणजे नक्की नाही येणार. हा बोल बोल. बोला दादा मामा. मेघना बोलते. आदित्यांची होणारी बायको मेघना आदित्य कश्यप. नाही, आज घाईघाईत भेट झाली आपली. पण तू आणि सुयश उद्या आमच्याकडे जेवायला या. तुमचं केळवण करायचं. सॉरी, नाही जमणार. येशील ग? आदित्य म्हणाले तर नक्की येशील. बोल ना आदित्य. हॅलो, मी बोलतो. ये ना उद्या. ओके. काय म्हणाली? ओके म्हणा. उद्याचा कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे बरं का. त्या सुयशच्या आणि खास करून सईच्या पोटामध्ये जेवण आणि आनंद मावेन असं झालं पाहिजे. काय सई, मला सांगून मुहूर्त का नाही फिक्स केलाय? एंगेजमेंट पण एवढी घाई गडबडीत झालीये, मला तर शॉपिंग काही करता आलं नाहीये. आणि आता हे लग्न पण फास्ट फॉरवर्ड केलंय. काय चाललंय सई? मी करवलीये ना तुझी. मला वेळ हवाय. मलाही. काय? नाही, काही नाही. हा सई, तू अजून तिथेच अडकलीयस? माहिती नाही. मग माहिती करून घे. कसं आणि कधी? अगं उद्या लग्न नाहीये तुझं. हो, पण उद्या केळवण आहे ब्रह्मेंच्या घरी. आदित्यने आणि त्याच्या त्या मेघनानी केळवणासाठी बोलवलंय मला. म्हणजे मला आणि सुयशला. जाणार आहेस? मी माझ्या लग्नाच्या मंडपापर्यंत सुद्धा जाणार आहे की नाही मला माहिती नाही. ए डेंजर मुलगी, तू जे काही करणार आहेस ना ते नीट विचार करून आणि वेळ घेऊन कर. वेळच तर नाहीये माझ्याकडे. सई, हे बघ, मी ना तुला लहानपणापासून ओळखते. तुला एखादी गोष्ट हवी असेल ना तर तू ती कशी हट्ट करून, ड्रामा करून किंवा जबरदस्तीने पण मिळवतेसच. मग आत्ता वेळ नाहीये म्हणून तोंड पाडून का बसलीयस? मग काय करू हेही मीच सांगू? ओके ठीक आहे, उठ उठ उठ, चल 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 चल. नाही ना, काय करतेस तू? तुला जाग करतेय, तुला पेटवतीये. कम ऑन सई, आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर खाली चल आणि तुझ्या मम्मा डॅडूला सांगून टाक की तुला वेळ हवाय. आणि मगच तू ठरवणार आहेस की कुणाचं लग्न कुणाशी, कधी, कुठे आणि कसं होणार. बिराजदारांच्या मुलीचं लग्न पटवर्धनांच्या मुलाशी आहे याचा अर्थ कळतो का तुम्हाला? मला ह्या अशा बेसिक साड्या नका दाखवू. 25,000च्या वरच्या दाखवा. ही दाखवा हळदी कलरची. हळदीसाठी डीजे पाहिजे आपल्याला. कोंबडी बाजा नको आहे. चाळीच्या गच्चीवरची हळद नाहीये. माझ्या बेटूची रॉयल हळद आहे, रॉयल हळद. आणि हळद पण ना आपण लंडनहून मागवणार आहे, कळलं काय? काय लंडनला हळद पिकत नाही? अरे मग इंग्लंड वरून मागवू ना. वाटलं काय तुला? हे सगळं सोपं वाटतं का तुला? सोपं नसलं तरी ट्राय मारायलाच लागणार आहे ना. हे तुला इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करायला आवडतात है ना? हो, पण आयुष्यात पहिल्यांदा लोड येतोय मला याचा. मग सोड तो लोड आणि चल पटकन. सई, बरं झालं आलीस. ही बघ, ही साडी आवडते का बघ तुला? छान आहे. पाहिलं ना, ही नवरी मुलगी आहे आणि तिला सुद्धा तुमच्या साड्या फक्त छान वाटल्या. तिच्या डोळ्यात चमक नाही दिसली मला.
मला साड्या अशा दाखवा की प्रत्येकाचे डोळे ना असे झगमगले पाहिजे. काकू 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 ऐका ना, सईला काहीतरी हवंय. काय हवंय आता? तेच तर करते ना मी. ते नकोय, वेगळं काहीतरी हवंय. वेगळं? ए बाई, तू ऑनलाईन वगैरे साडी मागवली आहेस का? बघा बघा. नाही 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 नाही, साडी नकोय. वेळ 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 तर अजिबात नाहीये माझ्याकडे. खूप कामं पेंडिंग आहेत. खूप घाई गडबड होणार आहे ग. तेच, सई पण तेच म्हणतीये ऍक्च्युली. काय म्हणते सई? हेच की खूप घाई गडबड होतीये ना, तो थोडा वेळ घेऊन आरामात करूयात ना लग्न. आरामात नाही, ऐशो आरामात जगताना मला बघायचं हिला. हो, पण थोडं थांबलो असतो तर. तू काय बोलतेस? नाही ना, गाडी सुटली आता. ही डायरेक्ट लग्नाच्या डेस्टिनेशनला जाऊन थांबणार. अरे थांबव गाडी. अरे तू थांबव बोललो ना. आणि त्या गाडीतला पहिला माल कमी कर. त्या पटवर्धनांना 500 युनिट पाहिजेत ना, त्यांना फक्त 300च दे. अरे 200 मला दुसऱ्या पार्टीला फिरवायचे आहेत रे बाबा. अरे बेटूच्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत ना, मग दुसरी पार्टी सोडायची कशाला? आणि एक्स्ट्रा लक्ष्मी येते ना तर येऊ दे ना घरी. तसंही मी माझ्या घरची लक्ष्मी त्या पटवर्धनांच्या घरी पाठवतोय ना. मग आणि त्यांना थोडा माल कमी गेला तर त्यांना काय प्रॉब्लेम होणार आहे? आणि जर अरे बाबा त्यांना हा झोल कळणारच नाही. आणि जर कळला तर डॉक आहे ना, डॉक माझा जावई बापू, तो समजून घेईल रे. नाही समजू शकत यार सई, तुझ्या मनात काय चाललंय ते कोणालाच नाही समजू शकत ना. तुझ्या मम्मा डॅडूला समजतंय ना मला. हे सगळं फक्त तुला समजावं म्हणून सांगत होते की थोडासा वेळ मागून घे. पण तू सई, ये क्या हालत बना रखी है यार अपनी. नाही म्हणजे एकेकाळी एवढी डॅशिंग बनून फिरणारी एक मुलगी आज अशी मान खाली घालून डोक्याला बाशिंग बांधून लग्नाला तयार होतीये. असो, जमलं तर पुन्हा पूर्वीची सई बन, जिला मी ओळखते. कारण या सईला आता देव सुद्धा वाचवू शकत नाही. अहो मदत नाही, सपोर्ट हवाय तुमचा जावई बापू. अहो फादर इन लॉ, तुम्ही काय पण मागा, बिंदास. पटवर्धनांकडे काहीच कमी नाहीये. 200 युनिट कमी आहेत ना तुमच्याकडे. काय काय म्हणाला? हा म्हणजे काय नाही, काही नाही, म्हणजे कमी काहीच नाही हो. पण काय कधी काही कमी पडू शकतं ना. म्हणजे असा काही झोल झालाच तर माझ्या पाठीशी उभे राहाल ना. अहो पाठीशीच काय, खांद्याला खांदा देऊन उभा राहीन मी. प्रॉमिस? प्रॉमिस. येस, व्हेरी गुड. डाडू, मला जरा बोलायचं. बोल ना, तुला हवं तेवढं बोल. अगदी 12 तास बोललीस ना तरी आपल्याला बिलची पर्वा नाही. आता जावई बापूंचा फुल सपोर्ट आहे आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. बोल बोल बोल. डाडू, मला सुयोशीने मला तुझ्याशी बोलायचं. आता डॉग आणि मी काय वेगळे आहोत का? इतके दिवस मी तुझी काळजी घेतली, आता तो घेणार. घे घे, बोल बोल. तू बोल, तू बोल 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 बोल. बोल सुयश. हाय बेब्स, कशी चालली टर्मरिक सेरेमनीची तयारी? टर्मरिक सेरेमनी? अगं टर्मरिक, हळदी हळदी. आमच्याकडे तर सगळं जोरोशोरोशी सुरू आहे. कारण पटवर्धनांच्या घरात सून आता राजयोग घेऊन येणार आहे ना. राजयोग? काय राजयोग? ते तुला कळेलच ग. अगं आता काय थोडेच दिवस राहिलेत आपल्या लग्नाला, आणि हनीमूनला सुद्धा. मी ठेवते. बिराजदार लाजली. अगं आता लाजायचे दिवस गेले. सुयश प्लीज हा विषय थांबव. आय एम नॉट कम्फर्टेबल. मुलीच्या नाही मध्येच तिचं हो असतं माहितीये मला. आणि तुला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल ना तर मी करतो तुला कम्फर्टेबल. आज रात्री लॉंग ड्राईव्हला जाऊया. आणि मग हॅलो, फोन कट केला लाज द्या. का
करते मी हे लग्न? ते त्या सुयशशी का? आदित्य नाही म्हणाला म्हणून? त्याला धडा शिकवायचा आहे म्हणून? मी नक्की आदित्यला शिक्षा देतेय की स्वतःला? सुयश आणि माझ्यात प्रेम नाही, मैत्री तर त्याहून नाही. मग का करते मी हे? एवढी मोठी रिस्क का घेते? मला स्वतःला कळत नाहीये मला नक्की काय हवंय ते. आणि मला वेळ हवाय यार, मला वेळ हवाय विचार करायला. पळून जा. हा, पळून जा सही सरळ. नाही, हाच पळून जाणं हाच बेस्ट ऑप्शन आहे. आदित्य तुझ्या आयुष्यात येणार नाहीये, सुयश तुझ्या आयुष्यातून जाणार नाहीये, त्यामुळे तूच सरळ पळून जा. आतापर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत, जो काही बावटपणा केलाय ना, त्या सगळ्या खोडून काढण्याची हीच ती वेळ आहे. पळून जाणं. नवीन जागा, नवीन माणसं, नवीन लाईफ पूर्ण. पळून जा. आता दिवसा उजेडी पळाले तर कोणाला तरी नक्की सापडेल. आत्ता नको. ही असली ऍडव्हेंचर्स रात्रीच करायला हवी. दादा मामा, तुमच्या हातची दोडक्याची भाजी लाजवाब होती बरं का. मला शिकवाल ना? अरे मग शिकवायला कशाला हवे? तू लग्न होऊन इकडे आलीस, तुला खावीशी वाटली की सांग मला, मी देईन बनवून. इकडे वेगळंच खयाली केळवण चालू आहे. चला, उद्या आदित्य आणि सईचे केळवण आहे. सवयीमुळे बोलून गेलो मी. उद्या सुयश आणि सईचे केळवण आहे. चला लवकर झोपूया. चला चला लवकर झोपूया. बापरे, उद्या फार काम आहे, खूप जेवायचंय. बापरे, एक मिनिट. तिथे माझं सामान आहे. असू दे ना, मी काय चोरतोय का काय? नाही म्हणजे मला वाटलं मी तिथेच झोपायचं. तिथे कशाला? ती माझी पिंट्या आणि बंधूची खोली आहे. दिवसा तर ठीक आहे, पण रात्री आम्ही तिकडे झोपतो. हरकत नाही, पण मला वाटलं माझ्यासाठी स्वतंत्र खोली असेल म्हणून मी. स्वतंत्र खोली? नाही म्हणजे बाई म्हटल्यावर दापोलीत सुद्धा माझी स्वतंत्र खोली होती. दादा मामांनी पाहिली आहे ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मेघना, तू माझ्या खोलीत झोप, मी यांच्या बरोबर. अरे कशाला? काय कशाला या कशाला? ह्या घरातले सगळे निर्णय मी घेतो की नाही मग मी ठरवले. मेघना माझ्या खोलीत झोपणार, मी तुमच्या बरोबर झोपणार. चालेल. आज सगळे भाऊ एकत्र झोपू. तू जाऊन झोप, कारण एकदा पिंट्या झोपला आणि घोरायला लागला तर तुला झोप लागायची नाही. तर तू आधी झोप, मी बोलतो बाहेर. चल पिंट्या, चल. अरे चल, तू आपण बाहेर बोलायचं ते. चला, शुभरात्री. शुभरात्री. झोप. हा, अहो तुम्ही कुठे झोपता? का? नाही, सहज विचारलं. हे काय, इथेच? अगं बाई, इथेच झोपता? हो. पण मग लग्नानंतर? लग्नानंतर ठरवू. आता तू जा ना ते खोलीत झोपायला. बरं, मी घालते. नको नको, मला आहे सवय. मी माझी कामं मीच करतो. बरं,
आता करा तुम्ही, पण लग्नानंतर तुम्ही माझे व्हाल. आणि ती गादी पण माझीच होईल, मग ती घालायचं काम पण माझंच होईल. तेव्हा मी गुड नाईट.